चिकू चिकू ही माझी छोटीशी दुनिया होती. चिकू म्हणतात वेळ सरली की दुःख कमी होते, पण चिकू तुझ्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ना ती आजही तशीच आहे. आज जेव्हा तुझे जे व्हिडिओ फोटो जे पाहते ना मी, तर तेव्हा कुठेतरी असं वाटते का तू माझ्या अजून पण अवतीभोवतीच आहे. आणि तुझं जे अवतीभोवती माझं फिरणं असायचं ना, किंवा मी जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक करत असायची तेव्हा तुझा जो हट्ट असायचा मला फ्रीजवरच बसायचे. भले तू तिथलच्या सगळ्या गोष्टी खाली पाडून तिथं बसायचा फ्रीजवर. जोपर्यंत माझा स्वयंपाक संपत नाही तोपर्यंत तू तिथून कधीच उठून गेला नाही. त्याच्यात तुझं ते हळूच माझ्या जवळ येणं, मी जेव्हा जेव्हा कम्प्युटरवर काम करत असेल तेव्हा तुझा हट्ट असणं का मला तुझ्या मांडीवरच बसायचं किंवा मांडीवरच झोपणं. दिवस दिवस मी जर उठली नाही तर खुर्चीवर तर तुला कम्प्युटरच्या पुढंच बसायला पाहिजे होतं, मांडीवरच बसायचं होतं. तर तुझा हट्ट जो खूप आवडीनं मी पुरवायची. आणि त्याच्यात आहे ना तू असल्याने किंवा तुझ्या ज्या आवाजाने जे घर भरलेलं होतं ना, तर ते आता तुझा आवाज ऐकायला खूप मन तरसतं. तर तू आहे ना सगळीकडं म्हणजे मी घरामध्ये ना अवतीभोवती जेव्हा हिंडते तेव्हा तुझं प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं तू माझ्या आजूबाजूला आजूबाजूला. आता 1 वर्ष झालं असतं तुला, पण आता तू नाही आहे माझ्याजवळ. आणि जे घराला घर पण होतं ना ते तुझ्यामुळं खूप असं चांगलं असं वाटत होतं. तू फक्त एक मांजर नव्हता चिकू, तर तू एक माझा सर्वात जवळचा मित्र पण होतास. आणि माझ्या आनंदाच्या क्षणात तू सोबत होतास ना तर खूप म्हणजे छान वाटायचं मला. आणि जेव्हा मला दुःख असायचं तेव्हा पण मी तुझ्याशी ज्या गोष्टी बोलायचे तुला ते समजत होतं का नाही मला नाही माहिती, पण हे तुझं दरवाजा उघडून मला आतमध्ये घे हे जे तुझं असायचं, दरवाजाला उभी राहून मला आवाज देणं किंवा दरवाजा उघडा जे म्हणणं, त्याच्यात तू आहे ना म्हणजे माझ्या आनंदाचं कारण पण होतास. आणि जेव्हा जेव्हा मी दुःखी असायची तेव्हा तुला बघितल्यावर जो आनंद मला व्हायचा ना तुम्ही शब्दात पण मांडू शकत नाही. कदाचित तुला माझ्या भावना कळत होत्या किंवा नाही ते सांगून नाही शकत मी शब्दामध्ये. आणि आज तू नाहीस ना तर माझे जे मोबाईलमधले फोटो आहे ना त्याच्यामुळं किंवा घरामध्ये मी कुठलाही कानाकोपऱ्यात काम वगैरे करत असली ना तर तेव्हा मला म्हणजे तुझी खूप आठवण होती. आणि मी तुला असं पाळायचं वगैरे म्हणून नव्हतं आणलं, असंच तू मला भेटलास. एकदम 2-3 दिवसाचं पिल्लू ते मी असंच आणलं होतं का मी ठेवील आणि नंतर तुला देईल बा दुसऱ्यांना कोणाला. पण माझा जीव एवढा लागला का मला तुला कोणाला द्यायची इच्छाच नाही झाली. तर तुला ना मी खूप मिस करते चिकू. आणि तू जिथं कुठं असशील ना तिथं तू एकदम छान असा असशील किंवा सुखी समाधानी राहावं तू जिथं कुठं असशील. आणि तुझ्या सगळ्याच सवयी ना खूप लाडक्या होत्या. तुझं ते खेळणं, अंगावर उड्या मारणं आणि तुला ओरडल्यावर ते घाबरणं, जाऊन लपून बसणं, ते सगळ्या गोष्टी खूप छान अशा होत्या. आणि कुणालाही विश्वास नाही बसणार कारण आहे ना चिकूला लोकांच्या मांजरींना दूध पेडिग्री वगैरे खूप जास्त आवडते किंवा बाकी काही गोष्टींची पण सवय असते. पण चिकूला डांगर खायची खूप जास्त सवय होती, तर कुणाला विश्वास पण नाही बसणार. तर आता डांगर मी बघितलं बी जरी मार्केटमध्ये ना तरी मला घ्यायचं वाटलं ना तरी मला नाही इच्छा होत घ्यायची. कारण तू जसा गेलाय तसा डांगरची भाजी खाणं तर सोडूनच दिलं आहे, पण डांगर मार्केटमध्ये दिसलं तरी तुझी आठवण होते. कारण डांगर हे मी तुझ्यासाठी म्हणून जास्त आणायची. आणि तुला ते मी डांगर आणल्यावर मी जेव्हा पिशवी घेऊन यायची, जेव्हा तुझी ती मेव 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 चालायची, जोपर्यंत मी तुला ती डांगरची फोड कापून देत नव्हती तोपर्यंतची तुझी जी दळमळ दगदग, मी इथं उडी मारू का तिथं उडी मारू का, मला कसं मिळेल काय, तर ते पण खूप मस्त वाटायचं चिकू तुझं. आणि ना आजही तुला आठवलं ना डोळ्यात पाणी येतंय, चेहऱ्यावर हसू तर असतंय, पण तू पाहिजे होता चिकू. आता 1 वर्ष झालं असतं तुला आता आणि तू नाही आहेस. भरपूर दिवस झालं तू गेलेला, पण आय थिंक 1 वर्ष नाही, 1-1.5 वर्ष होता आला असेल, कारण तू नसलेलाच आता भरपूर दिवस झाले. तर चिकू माझा ना दिसायला तर खूप गोंडस होता, पण त्याच्या सवयी ना खूप खूप म्हणजे हटक्या होत्या. दुसऱ्यांच्या मांजरांना आहे ना म्हणजे चिकूला ना मेन म्हणजे कार्टून बघायला खूप जास्त आवडायचं. आणि मी जिथं बसलेले असेल तिथं चिकूला वाटायचं का मी पण भले मग मी खुर्चीवर बसू सोप्यावर बसू, तेवढ्यातली तेवढी थोडी जागा आहे ना मला पाहिजेच आहे, मांडीवर तरी झोपायचं. आणि हे ना झोपताना ना त्याची शेपटी हलवायची सवय जी की मला खूप आनंद द्यायची,
खूप हसायला यायचं मला. आणि त्याचं नेहमी जेव्हा झोपणारा असेल ना तो असं शेपटी आदळून 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 झोपी जायचा. आणि त्याच्यामध्ये हा जेव्हा मी व्हिडिओ काढला होता तेव्हा मी काम करत होती आणि तो येऊन असा मांडीवर झोपला होता. मी जे की त्याला म्हणजे पहिलं तर हे करत होते, उतरून उतरून खाली ठेवलं होतं, पण नाही, त्याला मांडीवरच झोपायचं होतं. नाहीतर मग कम्प्युटरच्या समोर बसायचं राहायचं, माझ्या समोरच प्रत्येक गोष्टीला. आणि त्याची एक सवय खूप छान होती, तो मांजर होता तरी पण आहे ना त्यांनी कधीच असं आपण जेवत असताना तोंड वगैरे घातलं नाही जेवणामध्ये. आणि ही खुर्ची ज्या दिवशी आणली होती ना तर ती खुर्ची दिवसभर तोच त्या खुर्चीवर बसला होता. त्याने आम्हाला कुणालाच बसू दिलं नव्हतं. तर तो त्याचा बेड असं समजलं होतं त्याने, काय माहिती. त्याच्यातले काही छोट्या छोट्या आठवणी होत्या. जेव्हा मिस्टर झोपले होते त्यांच्याजवळ जाऊन लगेच लुटकन झोपायचं, त्यांचा हातच पाहिजे मानेखाली, खूप हे लगेच बघायचं. पण व्हिडिओ चालू असताना जेव्हा आवाज दिला ना चिकू, तेव्हा किती झोपेत असला तरी डोळे उघडून बघायचं. त्याच्यात कार्टून तर एवढं आवडीचं होतं, आवाज जरी आला थोडाफार तर लगेच त्याला वाटायचं का मला कार्टूनच बघायचं. त्याच्यासाठी त्याचं एवढा दंगा चालायचा. आणि किती मस्त असं खूप जास्त आठवणीत. नाही कम्प्युटरवर तर मोबाईल तरी लावून पाहिजे, मोबाईलवर नाही तर कम्प्युटरवर तरी लावून पाहिजे. दिवसातून 1-2 म्हणजे असं 15-20 मिनटं तरी त्याची ती हौस असायची का मला लावून द्यायला पाहिजे. नाहीतर त्याला पण कळायचं आणि कंटाळा आल्यावर तो तिथं झोपून पण घ्यायचा. तर खरोखर चिकू तू आता खूप मोठा झाला असतास आणि तुझी आठवण तर खूप जास्त येते, तू असायला पाहिजे होतात. पण चल असो, मी तुला खूप जास्त मिस करते. जिथं कुठं असेल तिथं खूप सुखी समाधानी राहा.